नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खनिज संपत्ती आणि व्याघ्र प्रकल्प. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात कोळशाचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोळशाचे साठे जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा क्षेत्र जे आहे ते वर्धा खोरे आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भंडारा जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर भंडारा जिल्हा जो आहे तो मॅंगनीज खनिजासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, नागपूर जिल्ह्यात मुख्यतः कोणते खनिज आढळते? तर नागपूर जिल्ह्यात जे मुख्यतः खनिज आढळते ते मॅंगनीज खनिज आढळते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो, महाराष्ट्रातील बॉक्साईटचे प्रमुख क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रातील बॉक्साईटचे प्रमुख क्षेत्र जे आहे ते कोल्हापूर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे तो बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो, महाराष्ट्रात लोखंड खनिज कुठे आढळते? तर महाराष्ट्रात लोखंड खनिज जे आढळते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो, गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज कोणते? तर गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज जे आहे ते लोखंड आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो, चुनखडीचे मोठे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चुनखडीचे मोठे साठे जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. जे आपला राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, सिमेंट उद्योगासाठी आवश्यक खनिज कोणते? तर सिमेंटासाठी उद्योगासाठी आवश्यक खनिज जे आहे मित्रांनो ते चुनखडी खनिज आहे ते इम्पॉर्टंट आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील तांब्याचे प्रमुख क्षेत्र कोणते? महाराष्ट्रातील तांब्याचे प्रमुख क्षेत्र जे आहे ते भंडारा जिल्हा आहे. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, डोलोमाइट हे खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर डोलोमाइट खनिज जे आढळते ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्रात सिलिका हे वाळू कुठे आढळते? तर महाराष्ट्रात सिलिका वाळू जी आढळते ती गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, महाराष्ट्रातील मॅंगनीज उत्पादनात अग्रणी जिल्हा कोणता? तर महाराष्ट्राचा मॅंगनीज उत्पादनात जो अग्रणी जिल्हा आहे तो आहे भंडारा. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा मुख्य पट्टा कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा मुख्य पट्टा जो आहे तो विदर्भ भागात आहे. जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, कोळसा कोणत्या प्रकारचं खनिज आहे? तर कोळसा जे प्रकारचं खनिज आहे ते ऊर्जा खनिज आहे मित्रांनो. सी आपलं जे राईट आन्सर येईल आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, बॉक्साईट पासून कोणता धातू मिळतो? तर बॉक्साईट पासून जो मिळतो धातू ॲल्युमिनियम मिळतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, मॅग्नेशियमचा उपयोग प्रामुख्याने कशात होतो? तर मॅग्नेशियमचा उपयोग तो प्रामुख्याने होतो पोलाद उद्योगासाठी होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोळसा उत्पादनात अग्रणी जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील कोळसा उत्पादनात अग्रणी जिल्हा जो आहे तो चंद्रपूर जिल्हा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात अग्निरोधक माती कुठे आढळते? तर अग्निरोधक माती जी आढळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, लोखंड खनिजाचे प्रमुख उपयोग कोणते? तर लोखंड खनिजाचे प्रमुख उपयोग जे आहे मित्रांनो ते पोलाद आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा विकास कोणत्या उद्योगाला मदत करतो? तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा जो विकास उद्योगाला करतो ते खाण उद्योगासाठी जास्त होतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, मॅंगनीज साठे कोणत्या दोन जिल्ह्यात जास्त आढळते? तर मॅंगनीज साठे जे आढळते मित्रांनो तो भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळते मॅंगनीज साठे. तर जे आपला राईट आन्सर होईल ते ए होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, कोळशाचा वापर मुख्यतः कशासाठी होतो? तर कोळशाचा वापर जो होतो मुख्यतः वीज निर्मिती करतो आपण कोळशापासून. तर ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो महाराष्ट्र लोखंड खनिजाचे क्षेत्र कोणते? तर महाराष्ट्रात लोखंड खनिजाचे क्षेत्र जे आहे ते सुरजागड आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो बॉक्साईटचा उपयोग कोणत्या उद्योगात होतो? तर बॉक्साईटचा उपयोग जो होतो ते उद्योगात होतो अल्युमिनियमच्या उद्योगात होतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील प्रमुख धातू खनिज कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख धातू खनिज जे आहे मित्रांनो ते मॅग्नीज खनिज आहे. ते आपला राईट आन्सर येईल, ते ए येईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो चंद्रपूर जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध नाही? तर चंद्रपूर जिल्हा जो खनिजासाठी प्रसिद्ध नाही, हा क्वेश्चन ऐकून घ्या, तर ते सोन्यासाठी प्रसिद्ध नाहीये. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो महाराष्ट्र खनिज उत्पन्नात आणखी विभाग कोणता? तर महाराष्ट्रात खनिज उत्पन्नात जो आणखी अग्रणी विभाग जो आहे तो विदर्भ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो सिलिका वाळूचा उपयोग कशात होतो? तर सिलिका वाळूचा उपयोग जो होतो तो काच उद्योगासाठी होतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील कोळसा क्षेत्र कोणत्या नदी खोऱ्यात आहे? तर महाराष्ट्रातील कोळसा क्षेत्र जे आहे ते वर्धा नदी खोऱ्यात आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो खनिज संपत्तीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रदेश कोणता? तर खनिज संपत्तीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रदेश जो आहे तो विदर्भ आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो गडचिरोलीतील सुरजागड क्षेत्र कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर ते गडचिरोलीतील सुरजागड क्षेत्र जे आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे? ते लोखंडासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. जे आपलं राईट आन्सर होईल ते बी होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील प्रमुख अधातू खनिज कोणते? तर महाराष्ट्रातील प्रमुख अधातू खनिज जे आहे ते चुनखडे आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो डोलोमाइटचा उपयोग कशात होतो? तो डोलोमाइटचा उपयोग जो होतो ते पोलाद उद्योगासाठी होतो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील तांबे खनिज कोणत्या भागात आढळते? तर महाराष्ट्रातील तांबे खनिज जे आढळते ते भंडारा जिल्ह्यामध्ये जास्त आढळते. ते जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील खनिज उत्खननासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तो उत्खननासाठी प्रसिद्ध जिल्हा जो आहे तो चंद्रपूर जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. 36वा क्वेश्चन येतो कोळसा हे कोणत्या प्रकारचे संसाधन आहे? तो कोळसा एक प्रकारचे अनुत्खनीकरणक्षम या प्रकारचे संसाधन आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा सर्वाधिक लाभ कोणत्या उद्योगाला होतो? तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा सर्वाधिक लाभ जो होतो ते पोलाद उद्योगासाठी होतो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख केंद्र कोणते? तर प्रमुख केंद्र जे आहे ते विदर्भ आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. याच्यानंतर आपण व्याघ्र प्रकल्प बघूया. तर आपला महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो आपला महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी झाली? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी झाली ती 1974 मध्ये झाली. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोणत्या नदीवरून पडले आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नाव जे पडले ते पेंच या नदीपासून पडलेले आहे. तर आपले जे राईट आन्सर होईल ते सी होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे बोर व्याघ्र प्रकल्प. ए जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सह्याद्री पर्वतरांगेत आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. तर जे आपला राईट आन्सर येईल ती बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो विदर्भामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जो आहे ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो, महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रात सध्या व्याघ्र प्रकल्प जर पाहिले तर 6 आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो, खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प नाही कोणता? तर जो आपला राधानगरी व्याघ्र प्रकल्प आहे नाहीये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, प्रोजेक्ट टायगर भारतात कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर भारतात सुरू झाला 1973 मध्ये सुरू झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी झाली ती 1955 रोजी झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, अंधारी या अभयारण्याची स्थापना कधी झाली? अंधारी या अभयारण्याची स्थापना जी झाली ती मित्रांनो 1986 मध्ये झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख प्राणी कोणता? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख प्राणी जो आहे तो वाघ आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ जे आढळतात ते आढळतात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र व कोणत्या राज्यात पसरलेला आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेला आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर मेळघाट जो व्याघ्र प्रकल्प आहे पर्वतरांगेत आहे, सातपुडा पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या नदीजवळ आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे ते नदीपाशी आहे. तर बोर नदीपाशी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणता व्याघ्र प्रकल्प युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या परिसरात आहे? तर युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या परिसरात जो आहे तो आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे ते भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणता परिसर ओळखला जातो? तो टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून जो परिसर ओळखला जातो तो ओळखला ताडोबा अंधारी परिसर ओळखला जातो टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून. ते जे आपला राईट आन्सर होईल. 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात नवीन व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. सगळ्या जैन नवीन आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, बोर व्याघ्र प्रकल्पाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? तर बोर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो मिळाला तो मिळाला 2014 रोजी मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो मिळाला तो मिळाला 2010 मध्ये मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन कोण करते? तर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांचे जे व्यवस्थापन करते ते वन विभाग करतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणता प्राणी संरक्षित केला जातो? तर संरक्षित प्राणी जो केला तो वाघ संरक्षित प्राणी केला जातो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख नदी कोणती?
तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख नदी जी आहे ती तापी नदी आहे, हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख आकर्षण काय आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख आकर्षण जे आहे ते आहे वाघ, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे ते आहे महाराष्ट्रामध्ये आहे, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या भारतात कोणत्या स्थानावर आहे? तर व्याघ्र प्रकल्पांची संख्या ती आहे ती तृतीय भागावर आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कोणत्या जमात मोठ्या प्रमाणात आढळते? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जमात आढळते ती कोरकू जमात आढळते, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो मिळाला तो मिळाला 2013 रोजी मिळाला, 2013 साली मिळाला, सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाबाबत योग्य विधान कोणते? तर फक्त 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, तर फक्त 4 व्याघ्र प्रकल्प आहेत, तर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर मित्रांनो 6 व्याघ्र प्रकल्प आहे आपले, तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो याच्यानंतर आपण बघूया मित्रांनो